नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणाऱ्या अपकमिंग सगळ्याच परीक्षा ज्याच्यामध्ये तुमची राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा, सरळ सेवा भरती अंतर्गत होणारी तलाठी परीक्षा असेल, पोलीस भरती असेल, तुमची सेटची परीक्षा आहे, त्याच्यानंतर तुमची बीएड सीईटी आहे, टीईटीची परीक्षा आहे. अशा बऱ्याच परीक्षा आहेत जिथं काही भाग जो आहे तो ओव्हरलॅप होतो. जसे की महाराष्ट्राचा इतिहास आहे, भारताचा इतिहास आहे, समाज सुधारक सेक्शन आहे. तर असे जे काही घटक आहेत, काही विषय आहेत जे तुम्हाला सगळ्याच एक्झाम मध्ये दिसणार आहेत, लक्षात घ्या. तर अशा घटकांवरती फोकस करणं खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणूनच आपण इथं सगळ्याच परीक्षांसाठी उपयोगी पडतील असे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि विज्ञान आपले जे पुस्तक आहे, पुस्तक तुम्हाला मी मागच्या लेक्चर मध्ये पण दाखवलं होतं. हे आपलं पुस्तक आहे, लक्षात घ्या. संपूर्ण जनरल नॉलेज, लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज 30,000 प्लस प्रश्नांची तुमची इथून तयारी होते. तुमच्या परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये असतात आणि वस्तुनिष्ठ प्रश्न प्रॅक्टिस साठी आपल्याला मिळणं खूप जास्त महत्वाचं आहे. आता प्रश्न कुठेही मिळतात, लक्षात घ्या, पण त्याची क्वालिटी आणि तुमच्या एक्झामची जी लेवल आहे ना, ती मेंटेन होणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून आपल्याला दर्जेदार अशा पुस्तकामधूनच इथं तयारी करायची आहे. आणि हे पुस्तक येणाऱ्या सगळ्याच परीक्षांसाठी इथं तुम्हाला अतिशय मार्गदर्शक ठरणार आहे. पुस्तक परचेस करण्यासाठी जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. इतरही पुस्तकं आपल्या केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला मिळून जातील. तुम्ही वेबसाईट वरती सर्च करा, इथं तुम्हाला सेक्शन मिळतील. एमपीएससी आहे, पीएसआय, एसटीओ आहे. तुमच्या अदर एक्झाम मध्ये तुम्हाला इथं सीडीपीओ, कॉन्स्टेबल, त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर असेल, ग्रामसेवक, हेल्थ, इरिगेशन, अशा सगळ्याच परीक्षांसाठी तुम्हाला इथं पुस्तकं अवेलेबल होणार आहे. ठीक आहे, ओके. तर या पुस्तकातून आपण सेशन कंटिन्यू करत आहोत. आपलं हे दुसरं सेशन आहे. पहिल्या सेशन तुम्हाला मिळालेलं आहे, आपलं हे सेकंड सेशन आहे. ठीक आहे, ओके. 25 क्वेश्चन आपण घेतले, ते पुढचे क्वेश्चन आपण इथं कंटिन्यू करूया. चला बघा, 26 नंबरचा आपला क्वेश्चन आहे इथं, विदर्भातील थोर समाज सुधारक, बघा, विदर्भातील थोर समाज सुधारक डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केलेल्या कार्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैर लागू आहे. जशी पुस्तकामध्ये इमेज आहे तशीच तुम्हाला इथे घेतलेली आहे. असे क्वेश्चन तुम्हाला पुस्तकामध्ये मिळणार आहेत. पहिलं आता क्वेश्चन तुम्हाला विचारला इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याबद्दल. तर बघा, इसवी सन 1932 मध्ये अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. ओके. सेकंड आहे, मागासलेल्या जाती जमातींच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अखिल भारतीय मागास जाती संघाची स्थापना केली. ओके. थर्ड आहे, इसवी सन 1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना केली. फोर्थ आहे, 1960 मध्ये दिल्ली येथे औद्योगिक परिषद भरवली. आता हा जो क्वेश्चन आहे ना, या क्वेश्चन मधून तुमचे कितीतरी क्वेश्चन प्रिपेअर होतात. बघा, इथं तुम्हाला शिवाजी शिक्षण संस्था असेल, अखिल भारतीय मागास जाती संघ असेल, औद्योगिक परिषद असेल, तर याच्यावरती तुम्हाला एका मार्काला क्वेश्चन विचारतात. म्हणजे या क्वेश्चन मधून तुमच्या 8 ते 9 क्वेश्चनची इथं तयारी होत आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर अशा पद्धतीने थोडस आपल्याला इथं काय करायचं आहे, थोडस केअरफुली हे जे क्वेश्चन आहेत ना, व्यवस्थित आपल्याला इथं करायचे आहेत. ओके, चला बघा, क्वेश्चन 26 नंबरचा आहे. उत्तर काय येईल बघा. बघा, आता इथे जर तुम्ही बघितलं तर हाच क्वेश्चन तुम्हाला जोड्या लावा मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. 1932 अमरावती शिक्षण संस्था, बरोबर आहे. अखिल भारतीय मागास जाती संघाची स्थापना पंजाबराव देशमुखांनी केली होती का? केली होती, बरोबर आहे. भारत कृषक समाजाची स्थापना, बरोबर आहे. पण औद्योगिक परिषदेची स्थापना त्यांनी केली होती का नाही? जर केली असेल तर दिल्ली या ठिकाणी केली होती का, किंवा डेट चुकली आहे का? कारण चौथं विधान आपलं गैर लागू आहे. तर हा क्वेश्चन मी तुम्हाला देते, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा की चौथ्या विधानामध्ये काय चुकलेलं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न. माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू मानून सामूहिक प्रयत्नांद्वारे राळेगण शिंदी या गावाचा कायापालट कोणी घडवून आणला किंवा घडवून आणणारे कोण? पहिला ऑप्शन आहे अण्णा हजारे, दुसरा ऑप्शन आहे डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन,
तिसरा ऑप्शन आहे मधुकरराव देवल आणि चौथा ऑप्शन आहे विलास साळुंके. आता इथे जे 4 ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत, पूर्वी ज्या राज्यसेवेच्या परीक्षा असायच्या ना, त्याच्यामध्ये तुम्हाला या लोकांवरती भरपूर वेळा क्वेश्चन विचारलेले दिसून येतात. त्याच्यामुळे हेच क्वेश्चन इतर एक्झाम मध्ये पण रिपीट होत आहेत. तर सगळ्यांना माहिती आहे राळेगण सिद्धी म्हटलं की अण्णा हजारे. ओके, क्लिअर. त्यांची बाकीची पण हिस्ट्री जी आहे ती तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. संत वाङ्मयाची संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती यांसारख्या आपल्या वैचारिक समाज प्रबोधनात्मक संत वाङ्मय विषयक ग्रंथांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाला योग्य दिशा देण्यात महत्वाची कामगिरी बजावणारे कोण होते? तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, बाबा महाराज सातारकर, प्रा गंबा सरदार आणि आचार्य विनोबा भावे. 28 नंबरचा क्वेश्चन बघा. 28 नंबरचा क्वेश्चन कोण होते? संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती गंबा सरदार. ओके, क्लिअर. उत्तर काय आहे? गंबा सरदार. पण माहित असायला पाहिजे, अंदाजे उत्तर आपण देऊ शकत नाही. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या बाबतीत उक्ती आणि कृती यांच्यामधील विरोधाभास किंवा सामाजिक विचार आणि वैयक्तिक जीवनातील कृती यांमधील विसंगती या बाबतीत टीका करण्यास त्यांच्या विरोधकांना वाव मिळाला? ते जे बोलत होते, त्यांचे विचार मांडत होते ते आणि त्यांची कृती याच्यामध्ये डिफरन्स असल्यामुळे त्यांच्या विरोधकांना इथे चान्स मिळाला असं म्हटलंय. असे पर्सन कोण हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे. पहिला ऑप्शन आहे राघव भांडारकर, दुसरा महात्मा फुले तर येणारच नाही, कर्वे साहेब पण येणार नाही. उत्तर तुमचं 2 ऑप्शन मध्ये आहे. सगळ्यांना माहिती उत्तर आहे लोकहितवादी. ओके, क्लिअर. थर्ड बघा, खालीलपैकी कोणाच्या बाबतीत मुक्ती आणि कृती यांमधील विसंगती दाखवण्यास त्यांचे विरोधकही धजावू शकणार नाही? पहिला ऑप्शन आहे महात्मा फुले, दुसरा ऑप्शन आहे न्यायमूर्ती तेलंग, तिसरा न्यायमूर्ती रानडे, चौथा लोकहितवादी महात्मा फुले. बरोबर, उत्तर काय येईल? महात्मा फुले. नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. प्रश्न आहे खालीलपैकी कोणाचा, बघा क्वेश्चन काय आहे तुम्हाला इथं, खालीलपैकी कोणाचा महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या कार्यातील समकालीन सहकारी, अतिशय आवडता क्वेश्चन लोकसेवा आयोगाचा, तर असा उल्लेख करता येणार नाही? बघा, महात्मा फुल्यांचे जे सहकारी आहेत ना, त्यांच्यावरती क्वेश्चन वारंवार येतात. आता इथे तुम्हाला जे नाहीत ते विचारलेले आहेत. बरोबर, दिनकरराव शंकर जवळकर पहिला ऑप्शन, कृष्णाजी पांडुरंग भालेकर सेकंड ऑप्शन, तुकाराम तात्या पडवळ तिसरा ऑप्शन, नारायण मेघाजी लोखंडे चौथा ऑप्शन. आता इथे हे 4 ऑप्शन मध्ये जे पर्सन आहेत ना, त्यांच्याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती पुस्तकामध्ये मिळून जाईल, वाचून ठेवायची आहे कारण त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, काय येईल उत्तर बघा. 31 नंबरचा क्वेश्चन बघा, भालेराव पडवळ लोखंडे हे त्यांचे सहकारी होते पण जवळकर नव्हते, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 32 नंबरचा प्रश्न आहे, आधुनिक भगीरथ या शब्दात ज्यांचे वर्णन केले जाते त्या डॅश डॅश यांची तुलना अमेरिकेच्या बुकर टी वॉशिंग्टनशी करण्याचा मोह अनेकांना होतो. महर्षी धोंडो केशव कर्वे, राजर्षी शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय येईल उत्तर बघा. आधुनिक भगीरथ या शब्दात ज्यांचं वर्णन केलं जातं त्यांची तुलना अमेरिकेच्या बुकर टी वॉशिंग्टनशी करण्याचा अनेकांना मोह होतो. 32 नंबरचा क्वेश्चन आहे. उत्तर काय येईल बघा. कर्मवीर भाऊराव पाटील. बरोबर, उत्तर काय आहे? कर्मवीर भाऊराव पाटील. नेक्स्ट बघा 33 नंबरचा क्वेश्चन. संस्थानी प्रजेवर होत असलेल्या अन्याय व जुलूम जबरदस्ती विरुद्ध प्रजा परिषदेच्या माध्यमातून लढा दिला. कोणी दिला? पहिला आहे स्वामी श्रद्धानंद, दुसरा आहे भाई माधवराव बागल, राजर्षी शाहू महाराज आणि क्रांतिसिंह नाना पाटील. 33 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय येईल बघा. संस्थानी प्रजेवर होत असलेल्या अन्याय आणि जुलूम जबरदस्ती विरुद्ध प्रजा परिषदेच्या माध्यमातून लढा कोणी दिला? 33 नंबरचा क्वेश्चन. चला उत्तर काय येईल बघा. भाई माधवराव बागल. ओके, उत्तर आपल्याला वाटू शकतं राजर्षी शाहू महाराज, पण राजर्षी शाहू महाराज उत्तर नाही, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. न्यायमूर्ती रानडे, सुधारक आगरकर यांसारख्या समाजधुरीणांनी बालविवाहास प्रतिबंध करणाऱ्या
संमतीवय विधेयकाचं जोरदार समर्थन केलं. संमतीवय विधेयकाची मूळ संकल्पना कोणाची होती असं इथं विचारले. पहिला ऑप्शन आहे न्यायमूर्ती रानडे, दुसरा ऑप्शन विष्णू शास्त्री चिपळूणकर, तिसरा ऑप्शन महर्षी धोंडो केशव कर्वे आणि चौथा ऑप्शन बेहेरामजी मलबारी. 34 नंबरचा क्वेश्चन. चला उत्तर काय येईल? बेहेरामजी मलबारी. ठीक आहे. ओके. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा असून हा डोळा उघडल्याशिवाय देवाच्या नावाखाली पुरोहित वर्गाकडून अज्ञजनांची होत असलेली फसवणूक टाळता येणार नाही, हा संदेश महात्मा फुले यांनी 1855 मध्ये लिहिलेल्या कोणत्या नाटकातून दिला? पहिला ऑप्शन आहे शेतकऱ्याचा आसूड, दुसरा ऑप्शन आहे गुलामगिरी, तिसरा ऑप्शन आहे ब्राह्मणांचं कसब आणि चौथा ऑप्शन आहे तृतीय रत्न. 35 नंबरचा क्वेश्चन बघा. 35 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय येईल इथं आपलं? तृतीय रत्न. ठीक आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला इथं, खाली काही सामाजिक व्यथा व्यक्त करणारे लेखक आणि त्यांच्या साहित्य कृती यांच्या जोड्या दिलेत. जोडी चुकीची तुम्हाला ओळखायची. पहिला आहे दया पवार बलुत, दुसरा आहे लक्ष्मण माने उपरा, थर्ड आहे लक्ष्मण गायकवाड उचल्या, फोर्थ आहे शंकरराव खरात कोंडवाडा. काय येईल उत्तर बघा. 36 नंबरचा क्वेश्चन. बघा इथं जर आपण बघितलं ना, दया पवार बलुते बरोबर आहे, लक्ष्मण माने उपरा बरोबर आहे, शंकरराव खरात कोंडवाडा चुकीचा आहे. शंकरराव खरात यांची कोणतीही एक कादंबरी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आता इथं जर आपण बघितलं, ह्या ज्या जोड्या आहेत ना, जोड्या लावायचा जो क्वेश्चन ना खूप इम्पॉर्टंट असतो, लक्षात घ्या. जे महत्वाचे लेखक असतील, साहित्य कलाकार असतील वगैरे, तर त्यांच्यावरती असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. ओके. थर्ड क्वेश्चन बघा. खाली 37 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या गटातील चौघांनीही भगवद्गीतेवर टीका ग्रंथ लिहून आपापल्या अनुभूतीतून भगवद्गीतेचा अन्वयार्थ सांगितला? फर्स्ट ऑप्शन आहे संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, लोकमान्य टिळक, आचार्य विनोबा भावे. पुढचा ग्रुप आहे ज्ञानेश्वर, वामन पंडित, लोकमान्य टिळक. आता इथं बघा किती ऑप्शन मध्ये लोकमान्य टिळक आहे, तुम्ही बघून घ्या इथं. तर टीका ग्रंथ म्हटले, टीका ग्रंथ म्हटले, लक्षात घ्या. त्याच्यामुळं एका हिंट वरून तुमचं उत्तर येऊ शकतं. टीका ग्रंथामध्ये तुम्हाला टिळक पाहिजेत, बरोबर. ओके. पण इथं एकनाथ म्हटलंय, एकनाथ आहेत का? नाही. त्याच्यामुळे उत्तर आहे आपलं संत ज्ञानेश्वर, वामन पंडित, लोकमान्य टिळक आणि आचार्य विनोबा भावे. ठीक आहे. ओके. फक्त संत हा शब्द ऐकून जर तुम्ही उत्तर द्यायला जाल तर तुमचं उत्तर चुकण्याची दाट शक्यता इथे नाकारता येत नाही. डॅश डॅश यांना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखतो. डेबूजी झिंगराजी जानोरकर, गोपाळ हरी देशमुख, माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट, विष्णू भिकाजी गोखले. 38 नंबरचा क्वेश्चन बघा. काही अशा मोठ्या लोकांची टोपण नावं पण आहेत. तर ओरिजिनल नावं, टोपण नावं, त्यांचं जन्म दिनांक, जन्म ठिकाण, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड सगळं तुम्हाला इथे करावं लागतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 39 नंबरचा. महात्मा फुले यांचे जीवन कार्य पाहिल्यावर त्यांच्यावर असलेला डॅश डॅश या पाश्चात्य विचारवंताच्या विचारांचा प्रभाव आपल्याला स्पष्टपणे जाणवतो. हर्बर्ट स्पेन्सर पहिला ऑप्शन बघा. आता इथं हर्बर्ट स्पेन्सर आपल्याला थोडस माहित असतं म्हणून आपण इथे टिकमार्क करायला जातो, पण ही उत्तर नाही. सर थॉमस पेन हे इथं उत्तर आहे. ओके. डॅश डॅश यांना आपण श्यामची आई या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे आणि पत्री या काव्य संग्रहाचे कर्ते म्हणून ओळखतो. आचार्य अत्रे, साने गुरुजी, आचार्य विनोबा भावे आणि कुसुमाग्रज. काय उत्तर बघा. 40 नंबरचा क्वेश्चन. साने गुरुजी बरोबर. साने गुरुजी. श्यामच्या आईवरनं आपल्याला इथं उत्तर लगेच येऊन जातं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह मुस्लिम कॉन्फरन्स, ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह मुस्लिम कॉन्फरन्स चे संस्थापक व फाय फाउंडेशन इचलकरंजीच्या 1992च्या पारितोषिकाचे मानकरी सय्यद भाई, डॉक्टर बाबा आडाव, ताहिर भाई पुनावाला आणि आरिफ मोहम्मद. 41 नंबरचा क्वेश्चन.
सय्यद भाई, आता या क्वेश्चनला स्टार करा. हा क्वेश्चन तुम्हाला कधीच विचारला गेलेला नाहीये, त्याच्यामुळं हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुम्हाला इथे विचारला जाऊ शकतो. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पंचावन्न नंबरचा क्वेश्चन आहे इथं. ब्रिटिश शासनाने 1918 मध्ये, बघा डेट व्यवस्थित वाचा. ब्रिटिश शासनाने 1918 मध्ये आंतरजातीय विवाहाचा कायदा संमत केला. तुम्हाला माहित पाहिजे की ब्रिटिश शासनाने आंतरजातीय विवाहाचा कायदा कधी संमत केला. हा कायदा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? स्कोबेल बिल, पटेल बिल, नेहरू बिल, इल्बर्ट बिल. काय येईल उत्तर बघा, काय उत्तर येईल? स्कोबेल बिल, नेहरू बिल, पटेल बिल. चला आता तुम्ही इथे जाणार इल्बर्ट बिलाकडे, कारण तुम्हाला फक्त तेवढंच माहिती आहे, बरोबर. तर उत्तर आहे इथं पटेल बिल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. IMP करा आणि इन्फॉर्मेशन वाचून पण घ्या. विठ्ठलराव विखे पाटील यांचे नाव मुख्यत्वे कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? शिक्षण, सहकार, उद्योग, साहित्य. विठ्ठलराव विखे पाटील सहकार क्षेत्राशी निगडित आहे आणि सहकार क्षेत्रावरती क्वेश्चन भरपूर विचारले जातात. डॅश डॅश यांच्या पुरोगामी आणि बुद्धिनिष्ठ विचारांचे महत्व नाकारता येत नसले तरी कृतिशील समाज सुधारकांच्या प्रभावळीत त्यांच्या नावाचा समावेश करता येत नाही. पाठीमागे आपण हा क्वेश्चन घेतला होता. त्यांचं नाव आहे गोपाळ हरी देशमुख, बरोबर. लोकहितवादी, जसं बोलत होते तसं करत नव्हते, बरोबर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. देशामध्ये 29 जानेवारी 1953 रोजी मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग नेमण्यात आला. तुम्हाला सिंपल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की आपल्या देशामध्ये डॅश डॅश रोजी मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग नेमण्यात आला. 29 जानेवारी 53, 54 अशा ऑप्शन असू शकतात. तुम्हाला पहिल्यांदा लक्षात हेच ठेवायचंय डेट, बरोबर. 29 जानेवारी 1953 ला पहिला आयोग नेमला. कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमला? पहिला ऑप्शन आंबेडकर साहेब, दुसरा दादासाहेब गायकवाड, तिसरा ऑप्शन कालेलकर, चौथा पंजाबराव देशमुख. 58 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय येईल बघा. ओळखीची पर्सनची नावं द्यायची नाहीये तिथं. उत्तर आहे काकासाहेब कालेलकर. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात सत्य वर्तन करणाऱ्यांविषयी ज्योतिबा फुलेंनी जे नियम सांगितले आहेत ते डॅश डॅश यांच्या मानवी हक्कासंबंधीच्या विचारावर आधारलेले आहेत. उत्तर काय येईल बघा. हर्बर्ट स्पेन्सर, थॉमस पेन, विल्यम विल्सन आणि विल्यम जोन्स. थॉमस पेन, त्यांच्यावरती प्रभाव कोणाचा होता? थॉमस पेन. ऑब्विसली उत्तर काय असणार आहे? थॉमस पेन. ओके. ज्योतिबा फुले यांचा पवाडा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा मुख्यत्वे डॅश डॅश यांच्या ग्रंथाद्वारे लिहिला होता. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, ग्रँड डक, विलियम जोन्स, आत्माराम पांडुरंग. थोडासा वेगळा क्वेश्चन आहे, पण तुम्हाला माहित असायला पाहिजे की ग्रँड डक यांच्या ग्रंथाद्वारे लिहिला गेलेला आहे. ओके, क्लिअर. चल नेक्स्ट क्वेश्चन बघा. डॅश डॅश यांनी 1852 मध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या मतांचे खंडन करण्यासाठी विचार लहरी नावाचे पाक्षिक सुरू केले. हे जे वर्तमानपत्र, वृत्तपत्र आहेत ना, हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कोणत्या भाषेमध्ये, कोणी चालू केलं, संपादक कोण होतं, कुठून चालवलं जात होतं, वगैरे वगैरे. विष्णुबुवा ब्रह्मचारी, विष्णुशास्त्री पंडित, कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि बाळशास्त्री जांभेकर. 61 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय येईल बघा. क ऑप्शन, बरोबर. कृष्णशास्त्री चिपळूणकर. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. ब्राह्मणांचे कसब या ज्योतिराव फुल्यांनी लिहिलेल्या ग्रंथास खालीलपैकी कोणाची प्रस्तावना आहे? कृष्णशास्त्री चिपळूणकर, डॉक्टर विश्राम रामजी घोले, बाबा पद्मनजी, बेहरामजी बलबारी. कुणाची प्रस्तावना आहे असं तुम्हाला इथं विचारले. काय उत्तर बघा. 62 नंबरचा क्वेश्चन. माहित नसलेले क्वेश्चन आहेत हे. बाबा पद्मनजी. बघा, ब्राह्मणांचे कसब महात्मा फुलेंनी लिहिले इथपर्यंत आपल्याला माहिती. आता माहित असलेले क्वेश्चन आयोग का विचारेल तुम्हाला, बरोबर. त्याच्यामुळे थोडस एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन माहित पाहिजे. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणाला ओळखलं जातं? महाराष्ट्राचे
महात्मा फुले, दादोबा पांडुरंग तर्खडकर, बाबा पद्मनजी, गोपाळ गणेश आगरकर. 63 नंबरचा क्वेश्चन उत्तर आहे महात्मा फुले. ओके. पुणे सार्वजनिक सभा त्रैमासिक या सार्वजनिक सभेने 1878 पासून सुरू केलेल्या त्रैमासिकाचे संपादक कोण होते? सार्वजनिक काका, कृष्णराव भालेकर, सीताराम हरी चिपळूणकर, सदाशिव गोवंडे. 64 नंबरचा क्वेश्चन बघा. सीताराम हरी चिपळूणकर बरोबर. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी कोणती संघटना स्थापन केली? प्रार्थना समाज. या जेवढ्या संघटना इथं ऑप्शन मध्ये दिलेत प्रत्येक संघटनेवरती तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत. विधवा पुनर्विवाह संघटना, दलित जाती मंडळ, भारत सेवक समाज. 65 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय येईल बघा. 65 नंबरचा क्वेश्चन बी ऑप्शन, विधवा पुनर्विवाह संघटना बरोबर. ओके. महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीशी संबंधित कोण अतिशय प्रभावी जिल्हे कोणते? सांगली आणि बेळगावी, सातारा आणि पुणे, सातारा आणि कोल्हापूर, सोलापूर आणि धाराशिव. 66 नंबरचा क्वेश्चन, सातारा आणि कोल्हापूर. ओके. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? सावित्रीबाई फुले, समिधा, पंडिता रमाबाई, स्त्री धर्मनीती, ताराबाई शिंदे, काव्य फुले, साधना आमटे, स्त्री पुरुष तुलना. 67 नंबरचा क्वेश्चन, चला पंडिता रमाबाई, स्त्री धर्म नीती. ओके. उत्तर काय आहे? पंडिता रमाबाई, स्त्री धर्म नीती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न, बघा. डॅश डॅश यांनी 1890 मध्ये अनार्य दोष परिहारक मंडळी नावाची संघटना स्थापन केली. पहिला ऑप्शन आहे गोपाळ बाबा वलंकर, दुसरा ऑप्शन आहे महात्मा ज्योतिबा फुले, तिसरा ऑप्शन आहे RS घाटगे, चौथा ऑप्शन आहे डॉक्टर BR आंबेडकर. काय उत्तर बघा. 68 नंबरचा क्वेश्चन, 68 गोपाळ बाबा वलंकर. ठीक आहे. आता इथे बघा डेट लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा, अनार्य दोष परिहारक मंडळी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डॉक्टर BR आंबेडकर यांच्या मते मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी कोणती एक बाब अत्यावश्यक आहे? शिक्षण, सरकारी नोकरीत आरक्षण, सामाजिक सुधारणा, राजकीय सत्ता. 69 नंबरचा क्वेश्चन बघा. कॉन्सेप्ट काही नाहीये, फक्त इन्फॉर्मेशन आहे. ओके. राजकीय सत्ता 69. तुम्हाला शिक्षण वाटेल पण याचं उत्तर आहे राजकीय सत्ता. ठीक आहे. ओके. व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू दी अनटचेबल्स या ग्रंथाचे कर्ते कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, दादासाहेब गायकवाड आणि ध्रुवनाथ घोलप. वाटू शकतं ध्रुवनाथ घोलप, पण उत्तर काय आहे? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डॅश डॅश यांनी 1940 मध्ये प्रसिद्ध झालेल्या आपल्या थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथात भारताचे हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे दोन तुकडे करणे अपरिहार्य असल्याचा सिद्धांत मांडला आणि पाकिस्तानातील हिंदू भारतातील मुस्लिम यांची अदलाबदल करावी असं प्रतिपादन केलं. असं कोण होते हे पर्सन? जिना तर नव्हते, असं बोलणारच नाही जिना बरोबर. गोवळकर गुरुजी नाही, चक्रवर्ती राजगोपालाचारी नाही. उत्तर आहे आंबेडकर साहेब. ओके. आपल्याला माहित नसतं त्यांच्याबद्दल, पण उत्तर आहे आंबेडकर साहेब. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून 20 जून 1946 रोजी कोणत्या कॉलेजची स्थापना केली? सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. बरोबर. कोठे केली? पहिला ऑप्शन आहे छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नागपूर, मुंबई. 72 नंबरचा क्वेश्चन बघा. 72 मुंबई या ठिकाणी केली. ओके. कुठे केली? मुंबई या ठिकाणी. शूद्र हे पूर्वी क्षत्रियच होते असं प्रतिपादन करणारा हू वेअर दी शूद्रास हा आपला ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणास अर्पण केला? गौतम बुद्ध, राजा मिलिंद, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी. 73 नंबरचा क्वेश्चन बघा. 73 महात्मा ज्योतिबा फुले. ओके. उत्तर काय आलं तुमचं? महात्मा ज्योतिबा फुले. बघा इथे ज्योतिबा फुले, डॉक्टर BR आंबेडकर साहेब यांच्यावरती क्वेश्चनची संख्या जास्त
आहे. ओके, तर आजच्या सेशन मध्ये आपण हा सेकंड सेट घेतलेला आहे. पुस्तकामध्ये तुम्हाला 30,000 प्लस प्रश्नांची तयारी होणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे डायरेक्ट 3,000 प्रश्न आहेत आणि त्या 3,000 प्रश्नातून 30,000 प्लस प्रश्नांची तयारी होणार आहे. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. जे विद्यार्थी टीईटीची परीक्षा, सेटची परीक्षा देत आहेत, राज्यसेवा देत आहेत, कंबाईन देत आहेत, अशा सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी ही लेक्चर सिरीज अतिशय उपयोगी आहे. पुस्तक मागवताना तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे डाऊट आहेत ते विचारू शकता. पब्लिकेशनचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतोय, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. डेली 11 वाजता इथं आपले लेक्चर प्रीमियर असतात, नक्की जॉईन करत चला. लाईव्ह लेक्चर राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षेचे चालू आहेत. उद्यापासून आपले लाईव्ह लेक्चर जे आहेत ना ते इथं 9:30 वाजता राहतील. लक्षात घ्या, 9:30 वाजता, 9:30 ते 11 तुमचे लाईव्ह लेक्चर राहतील. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026. ओके, राज्यसेवा पूर्व 2026. तर जे विद्यार्थी राज्यसेवा देतात चॅनल वरती नक्की जॉईन व्हा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.